बदलापूरच्या MIDC परिसरात एका केमिकल कंपनीत ब्लास्ट झालाय। ही घटना सकाळी 4:30च्या सुमारास घडली आहे। अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून रिएक्टर आणि रिसिव्हरमुळे स्फोट झाला असून रिसिव्हर उडून जवळपास 350 ते 400 मीटर अंतरावरील चाळीवर पडला। चाळीमध्ये राहणारे 3 कुटुंब गंभीर जखमी झाले असून सुदैवाने कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारची इजा झालेली नाही। मात्र संपूर्ण कंपनी ही उद्ध्वस्त अवस्थेत दिसून येत आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिलाष डावरे यांनी। सर, सकाळी पहाटेच्या सुमारास एका कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे, नेमका हा काय प्रकार आहे, काय सांगाल सर? सकाळी 4:30च्या दरम्यान रियल फार्मा प्रायव्हेट लिमिटेड RARE फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आगाने ब्लास्ट झाल्याची माहिती प्रत्यक्ष एका वाचून येऊन दिली। त्यामुळे तात्काळ टीम आणि मी घटनास्थळी गेलो। बघतो तर पूर्ण कंपनीमध्ये ब्लास्ट झालेला होता आणि आग लागलेली होती रसायनमध्ये, जे ज्वलनशील रसायन असतात ना खतरनाक, त्याला आग लागली होती। ड्रम भरलेले होते 200 लिटरचे, त्यामध्ये फायर कॅच झालेली होती। मग आपण फोमचा वगैरे वापर करून आग विझवली। 2 तास लागले साधारण फायर कव्हर व्हायला। कारखान्यामध्ये 4 कामगार काम करत होते, पण काही दुखापत वगैरे त्यांना काही झाली नाही। कंपनीमध्ये जो रिसिव्हर होता बॉयलरच्या आणि रिएक्टरच्या बाजूला, रिसिव्हरमध्ये ब्लास्ट झाल्याने त्याचा जो लोखंडाचा तुकडा होता तो जवळपास 300-400 मीटरवरती सर्वेला एका चाळीवरती पडला। त्या घरात झोपलेल्या एका कुटुंबाच्या अंगावर पडल्यामुळे त्या एका व्यक्तीचा पाय तुटला गेला आणि दुसरा पाय पण भयंकर झालेला आहे। एक मुलगी त्यांची जखमी झालेली आहे आणि पत्नी सुद्धा जखमी झालेली आहे। असे 3 व्यक्ती जखमी झालेल्या त्या घटनेमध्ये ते पार्ट उडाला त्या रिसिव्हरचा लोखंडी। त्यांना हॉस्पिटलमध्ये आधीच नागरिकांनी केलेला आहे। 2 तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही आग पूर्ण केली।